हा ताजमहल जेवढा सुंदर आहे तेवढाच तो मजबूत आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा. मथुरामध्ये प्रेम मंदिर आहे. यमुना एक्सप्रेस वे कॉन्क्रीटचा आहे आणि गंगा एक्सप्रेस डांबरचा आहे. कहाँ से जल उठाया? हरिद्वार से कितना जल उठाया उसने? 61 लीटर. 61 लीटर. कितना किलोमीटर पड़ेगा? ये यहाँ से 450. 450. कितने दिन में? ये आया हम 12 दिन हो गए. त्याच्या बैला तर एक जोड दिसला 3 दिवसामध्ये. आज 5वा दिवस आहे आणि आज लखनौमध्ये मुक्काम केलेला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ. आज कुठे कुठे आहे? आज आता आग्र्याला. आग्रा. आग्रा मथुरा आणि संध्याकाळी राजस्थानला मुक्काम. म्हणजे ताजमहल, लाल किल्ला, ताजमहल, लाल किल्ला आणि का मथुरा आणि मुक्कामाला जयपूर. जयपूरला आपल्या मुक्कामाला जयपूर. मुक्कामाला जयपूर. आमच्या बहिणीकडे मुक्कामाला. ओके. आता लखनौमध्ये आहे. लखनौमध्ये मुक्काम केलेला आणि आता आग्र्याला चाललो. मंत्रालयामध्ये उच्च न्यायालय. उच्च न्यायालय. मोठी इमारत आहे. पोरं कावड घेऊन चाललेत. एमपीला झाडलं, युपीला झाडलं आहेत. झाडाचं प्रमाण जास्त आहे. लखनौ मध्ये आता सगळंच रस्ते एक नंबर आहेत बरं. कुठलाच खराब नाही. रस्त्यावर काम लय चांगलं आहे उत्तर प्रदेशला. रस्त्याच्या कडेनं सगळे पिंपळाची झाडं लावले. ओनली वन पिपल. लखनौ आग्रा रोडला. आणि मध्ये लिंबाची झाडं लावलेत आणि दोन्ही साईडनं पिंपळाची झाडं लावली. बऱ्यापैकी झाडं आहेत. गावाचा भुसा या गावाचा भुसा जनावरांसाठी तबेलाला. सगळं रस्तं मशीननं साफ होते. पहिली गाय आडवी गेली. कॅनोला आहे. ह्या साईडला जनावरांची संख्या जास्त आहे आणि चारा पिकांची संख्या जास्त. आग्रा एक्सप्रेस वे आता लागला बघा. नाही अजून नाही लागला. आता रिंग रोड येतोय बघा इथं. हा रिंग येते आणि मग लागतोय बघा. टोल गेट आलं पुढं. टोल रोड आग्रा. सरळ मोहान आहे. मोहान एवढा आहे बरं का. कुठल्या पोलिसांनी ह्यांनी डिस्टर्ब केलं नाही बरं का आपल्याला. कुठंच नाही. कुठंच नाही. अख्ख्या युपीत आपल्या महाराष्ट्रात बघा काय परिस्थिती उत्तर आहे. प्रदेशमध्ये पण नाही आणि मध्य प्रदेशमध्ये पण हा म्हणजे असे रस्त्याला हवालदार उभे 3 गाड्या अडवतेत असं कुठं दिसलं नाही. नाही कुठंच नाही दिसलं. ट्रॉफिक हलवताना कामच करताना काम दिसले. करताना दिसले. पण असं गाड्या थांबवते कागद दाखवा लायसन दाखवा नाही विषय कुठं काय. 150 आंध्राची गाडी आहे म्हणून कधीच हे नाही. नाही. दुसऱ्याची गाडी असली की दुसरी लगेच थांबवते ते. नाही तसं काय केलं पण कुठंच दिसली का गाडी अडवताना? नाही दिसलं नाही. काम करताना दिसली. काम करताना ट्रॅफिक हलवताना. ट्रॉफिक हा. पण असं त्याने हात नाही कधी केला. ट्रॉफिकला माणसं ऐकत नाही ती अजिबात. हवालदारला आता सगळं हाच माहिती. रोड 302 किलोमीटर आहे. तुम्हाला आहे असा. डायरेक्ट आग्रा. वर बाण असतो बरं का. मिलिटरीच्या नंबर प्लेटला पहिला बाण आहे वर. आणि नंतर काल बी आपण बाकी- बघितलं. हा.
डांबरी रस्ता आहे पण असा लाल दिसत, खडी लाल असल्यामुळे. पण कुठं खड्डा नाही काय नाही. कमीत कमी एक 10 वर्ष जुना तर आरामात असेल हे रस्ता. होय. खड्डा नाही कुठे डांबरी रस्त्याला. आणि वाहतुकीपेक्षा रस्ता रुंद आहे इथं इथलं. हा रोड. मग उत्तर प्रदेशला रस्त्यावर काम जास्त झालं. आता ही गाडी मोठी गाडी आहे. हा. रोड किती शिल्लक आहे बघा की. हो साईडनं. आणि मोठं पट्टा आहे इथं. 2 हायवे क्रॉस होतात. एक त्या पण हायवेला 120चं लिमिट आहे आणि ह्या पण हायवेला 120चं लिमिट आहे. तो नवीन आहे आता. तो नवीन आहे, 4 महिने जुना, आणि हा कमीत कमी 10 वर्ष जुना असेल. होय, कसं काय? युपीत येऊन 3रा दिवस आहे आज. आणि 3 दिवसामध्ये एक जोड दिसलाय अवताचा. अवताच्या बैलाचा एक जोड दिसलाय 3 दिवसामध्ये. म्हणजे युपीतून ऐक नाही, अवताचे बैल संपण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जात कुठले? ही जात आहे ना नागोरी टाईप आहे. मोठ्या मापाची बैल दिसते तिथे. म्हणजे तिथनं आता मग समजा पंजाबी साईड जवळ आले, राजस्थान त्या साईडनं दिसते अवताची बैल आहेत. नाही चालते त्यांना काही खर्च आहे का? माणूस म्हणतो तेवढं परवडा. खाते आवड ओढत आहे. कुठली नदी आहे ही? यमुना नदी असेल आहे ना? पूर आलाय ना. प्रयागराजवरनं आलेली का? प्रयागराज चाललेली चालली आहे तिकडे. चाललेली यमुना नदी. कुठली आहे ही गाडी? पोर्शा. खरं. हा. आग्र्यामध्ये एंट्री झाली. आग्रा बिल्डिंग मोठे आहे ते आग्र्यात. होय. पाणी पडा आहे ना. रात्रभर पाऊस झालाय गाडी बाईचे पाणी पडा रातभर आणि हे उपसायच चाललंय आग्र्यामधला. आणि हे ताजमहलचं गेट आहे. आणि हे गेटवर ह्यांचं काम आहे. हे एक गेट आहे, हे बंद केलं. ही इमर्जन्सी आहे, आणि इकडे एंट्री आहे. 3 गेट आहेत ताजमहल. आणि ताजमहलचे गेट आहे इथून आत. हे बा दरवाजा कसला आहे बघा, तिथंच आहे का? मेटल आहे. आत लाकूड आहे, बाहेर मेटल प्लेट. बाहेर मेटल प्लेट आहे. घुमट. हे ताजमहलचं गेट आहे आणि हा ताजमहल आहे. हा ताजमहल जेवढा सुंदर आहे तेवढा तो मजबूत आहे. थोडा सुद्धा कुठं कमजोर झाला नाही. चिनी गुलाब आहे, पिवळा, गुलाबी, लाल. ताजमहल. ह्याची डिझाईन लय सुपर आहे. ज्यानं बनवले ते लय मानलं पाहिजे.
शार्पनेस आहे त्यात कामात. या साईडला एक दरवाजा आहे आणि हा एका साईडनं चारी बाजूनं ताजमहल सेम दिसतो. आणि पूर्ण मार्बल आहे. जेवढं सफेद कलर दिसतोय ते मार्बल, सफेद मार्बल. यमुना नदीला पूर आलाय आणि ह्या यमुनेच्या काठावरती सगळ्यात जास्त उंचावरचं ठिकाण आहे, तिथे ताजमहल आहे. यमुना नदीच्या काठावरती सगळ्यात उंच ठिकाण आहे तर ताजमहल आहे. एवढं दगड राजस्थानवरून आणले आणि ते एवढ्या वरती चढवले. टेक्नॉलॉजी काय असेल, हत्तींची ताकद लागली आहे असणार. हत्तीच्या वजनाचं दगड आहे. बरोबर ताजमहलच्या मागे यमुना नदीच्या पलीकडे फाउंडेशन आहे. फाउंडेशनचं बांधकाम आहे. बरं, कशी आहे इमारत? बरेच वर्ष झाली आहे. हा, तरी अजून त्याचं म्हणजे तुझं तर मागल्या 2-4 वर्षात बांधल्यासारखं असं वाटतंय. 450 वर्ष झाली. त्याच्यापेक्षा जास्त झाले ते. जास्त पण ते बांधकामाची म्हणजे इमारतीची सुंदरता जेवढी आहे ना, त्यापेक्षा जास्त त्याची मजबूती आहे. मजबूत अजिबात इकडं का तिकडं हल्लेलं नाही कुठं. आणि मोठं दगड आहे आणि एवढ्या उंच दगड नेले कसे असतील, काय टेक्नॉलॉजी वापरली असेल. 8-10 मजले असली काम. 8 मजले तर असं जास्त 10चं तर असेल. तो कळस कुठं गेला. ड्रेनेज सिस्टीम आहे, त्याच्या खालून गटर आहे. ताजमहल बघा, फॉरेनर भरपूर आलेत. ऐसा नहीं रखा है कि उसका छोटा बड़ा, तो वो इतना बड़ा है कि उसके पीछे का से दूर से वो छिपी जाता है. आपल्याकडच्या खारोट्या घाबरतात, हे घाबरून रोज माणसात आहे ना. रोज माणसात असल्यामुळे. आग्रा ते मथुरा यमुना एक्सप्रेस 8 पदरी हायवे. कॉन्क्रीटचा आहे ना हा? हो. यमुना एक्सप्रेस वे कॉन्क्रीटचा आहे आणि गंगा एक्सप्रेस डांबरचा आहे. गोष्ट अलीगड, नोएडा, दिल्ली. रोड जायचं. गाडी अजिबात हालत नाही. ही काहीतरी बुसकाटाची पोती, धान्य बी नाही. धान्य असेल गाडीचं. हा? गव्हाचं गहू आहे बहुतेक. गहू नाही. काही पोते पडले म्हणलं बुसकाट आहे होय, पुष्कळ आहे. जनावरांसाठी. ट्रॅक्टर वडील ही काय बुसकाट आहे, चाललाय मोकळा ट्रॅक्टर आणि वाळू आहे काय, धान्य आहे काय. अगं आपलं अकलाचं तार तोडायचं. काय बोला, काय बोला तुम्ही, काय बोलायचं मला. बाकी माहिती. आता मथुरेमध्ये आलोय आणि हे लाईटीचं खांब स्टार्ट झालेत. व्हरायटी बघा भेटते बरं का इकडं.
इथं डोंगर नाही बर का, सप्पई नका सांगू. तरी पण रस्ते एवढं खट केले ते हो बघा किती मेहनतीनं गेले. कुठं हायवेला कुठं खड्डा बिड्डा काय दिसलं का आपल्याला? कुठंच नाही. आता हे बघा गावचा रस्ता साधा इथं तरी कुठं खड्डा दिसतोय. सकाळचा शेट हायवे रस्ता आपण 450 किलोमीटरचा एक सिंगल हायवे होता नुसता, कुठं खिक सकट नव्हतं त्याला, होय. खणखणीत हायवे होता. खंडवा गाडगे साहेब मस्त किती आहे ते. ही आधी पाहुणारी बघूया. मथुरेला मसुरेला यायचं. मथुरेमध्ये मसरांची संख्या जास्त आहे. हो ते घरी काढले ते. पाणी चालला बघा थवा. हा तू एकदम लांब. पण मला ही सांगा, ही कलरचं का बरं पाहिजे? हे ना हा आईस्क्रीमसाठीच काय असं असं का? असं वाटतं. मग फेवर ना त्याला वेल गुड नो गोडा. सीझन मध्येच काय ठीक आहे बघा कशा हे कृष्णातल्या माग उभे आहे तसे दिसते का? पान आहे का? नाही धार काढायचं टाइम झालेले. मथुरामध्ये आलोय. श्रीकृष्णाची जन्मभूमी मंदिर आहे. खोंड आहे बहुतेक. कोण आहे? नंदी मंदिर आहे इथं. मंदिर आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा. खोंड बघाय का? श्रीकृष्ण जन्मभूमी प्रवेशद्वार, इथून एंट्री आहे. कृष्ण जन्मभूमी झाले. आता वृंदावनला जायचं. प्रेम मध्ये प्रेम मंदिर मथुरा वृंदावन. मथुरेमध्ये आहे. मथुरामध्ये प्रेम मंदिर आहे. अकेला न छोड़े राधे राधे. लेझर कटिंग आहे. कामच आहे. मार्बल आहे. जेव्हा यमुनेला पूर आला ना, हा तेव्हा कृष्णाने पर्वत उचलला करंगळीवरती आणि पूर्ण गाव आणि गावातली माणसं जनावरांमध्ये गायच तेवढ्या दिसणार तुम्हाला. बाकी काय नाही. मग त्यांनी प्राधान्य कोणाला दिलंय? मोरायचं. आणि म्हणजे देशी गाय किती महत्वाची आहे बघा. त्यांनी गाय वाचवल्या पुरातून. गाय वाचवणं लय पहिल्या महत्त्वाचं. गायच होत्या ना नुसत्या फक्त, दुसरं काय नव्हती. आणि अशा तब्येती पाहिजे त्या. किती आहे तब्येती?
मार्बलमध्ये कट करून दुसरा दगड भरून पॉलिश केले. लाईफ टाईम परमनंट आहे. शेमी नक्षी अशा हे दगड आहेत मार्बलमध्ये कट करून बाकीचे कलरचे दगड त्यामध्ये ठेवून पॉलिश केले. पाळणा कंटिन्यू हलतोय. त्याला मोटरची काहीतरी सोय असणार. मथुरेतून बाहेर चालून निघालोय आता. आणि आता कुठे? जयपूर. जयपूर मुक्काम जयपूरला आहे. पुरे तर मूत. आणि राजस्थान मध्ये 2 का 3 दिवस आता. 3 दिवस मुक्काम राजस्थान मध्ये. 3 दिवस राजस्थान मध्ये काढायचे. मध्य प्रदेश मध्ये किती दिवस झाले? 4. युपीत काढले 4 दिवस, मध्य प्रदेश एमपीत काढला 1 दिवस. एमपीत 1 दिवस काढलाय. उत्तर प्रदेश मध्ये 4 दिवस. 4 दिवस काढले. राजस्थान मध्ये 3 दिवस. राजस्थान मध्ये 3 दिवस. आणि रस्त्याला आणखीन एक होल्ड होणार आपल्या एमपीला. एमपीला असे टोटल किती? 9 दिवस होते. 9 दिवस. डायरेक्ट शंकराची मूर्ती काढ. टोटल 9 दिवस होत आहेत. मोठी मूर्ती आहे महादेवाची. मथुरेमध्ये दुर्गा माता. दुर्गा माता त्या साईडला आहे. 4 धाम आहे. 4 धाम. उत्तर प्रदेश मध्ये आहे ना, ह्या 10 वर्षात खूप प्रगती झाली. अतिशय मोठे मोठे प्लॅन. आणि माणसांच्यात हे आली माझी भीती. श्रद्धा आली. श्रद्धा त्यावर लय यांची माया लय वाढल्या. पर्यटक वाढले. भाविक बरेच भाविक. भाविक वाढले. मान घ्या थोडस. झालं एकदा बंद केलं पत्र उघडत नाही. कशाला त्यातला रेट आता मला या साईडला युपीच्या पूर्वेला आलोय. इकडे बाजरीची पीक आहे. नाही एवढा त्या आतल्या याला नाही रे. प्रदेश बदली बोलला झाला की आमच्या पिकं भावानं. बदली होत. त्यांना कावड ए! द्यायचं लागे. इधर आओ ना भैया. अभी कावड़ के लिए रुके क्या? कावड़ के लिए रुके हैं? हाँ कावड़ ये लेके आए हरिद्वार से। ये लेके आए थे। वो जब भी एक बोला जल उठा के आया वो चला रहा है जो कितना लीटर जल उठाया? वो 61 लीटर है। 61 लीटर है. 61 कहाँ से उठाया? हरिद्वार से करीब 20 के करीब हो। अरे कहाँ? ये आप कावड़ लेके जा रहे हैं? हाँ, कहाँ से जल उठाया? हरिद्वार से कितना जल उठाया उसने? 61 लीटर। 61 लीटर. कितना किलोमीटर पड़ेगा? ये यहाँ से 450 450. कितने दिन में ये आया है हम 12 दिन हो गए। कहाँ से उठाया? हरिद्वार से. हरिद्वार से हरिद्वार से उठाया. पहुंचोगे कब? आज पहुँच जाएंगे। यहाँ से और रह गया 20-25 किलोमीटर रह गया है। अकेले ने उठाया? 7 लड़कों ने। 7 लोगों ने थोड़ा थोड़ा करके उठाया. हाँ। 61 लीटर जल हो. यूपी में आएगा ना गाँव तुम्हारा? नहीं राजस्थान में आता है भरतपुर से 7 किलोमीटर आगे आगरा रोड पे। अभी आप पीछे मिला हमको ट्रैक्टर वो. ये पीछे अपनी आ रही है अपनी। कितने लड़के लोग हैं पूरे? हम 7 लड़के थे। साथ ही है? आपने भी उठाया? ये अब गांव के आदमी आए लेवाने के लिए यहाँ से। हाँ, पूरा उसके गांव लिए- आया है लेवाने के लिए खुशी की जगह। पहली बार जा रही है 61 किलो की। ऐसे कि पिछले साल कितना था? पिछले साल कितना लीटर था? 61 लीटर। 61. ऐसा कितने साल से आ रहा है कावड़? फर्स्ट टाइम आया गांव में। फर्स्ट टाइम आया? पूरा गांव आया आपका स्वागत करने हाँ, के लिए. पूरा गांव आया है। ट्रैक्टर वो जो दिखा उधर. ट्रैक्टर है. 2 4 व्हीलर आई है, बाइक आई है, टेम्पो वगैरह है। आधे लोग भरतपुर उठा रहे हैं अभी। अभी इतना यहाँ से कितना किलोमीटर है? यहाँ से बैठे करीब 25 किलोमीटर। 25 किलोमीटर. रात को पहुंच जाएंगे 10 बजे तक. 10 बजे तक पहुँच जाएंगे। 10 बजे तक. सुबह कार्यक्रम हो जाएगा. से कम पड़ेगा। ये डॉल्बी अभी आया है क्या? हाँ ये वहाँ टोल हम अपना ही है। अभी आया ना टॉली? ये अभी आ रहा है जो अपना ही टोल है। वो सीधा हरिद्वार से ट्रैक्टर डॉल भी चल के आया. नहीं नहीं ये आया है यहाँ से मथुरा से आया है। मथुरा से आया है ये। फिर रात को सोए कि नहीं?
नहीं अभी नहीं सोया था। नहीं वहाँ से अभी तक नहीं हम सो लिए, ये गांव वाले नहीं सोए, ये साथ में लेके आए हैं, हमने ने आराम कर लिया। अबे दिन भर चलते हैं और रात में सो जाते हैं, कितने बजे सो जाते आप हैं? तो दिन भर भी चले, रातों भी चले हैं, दिन भर सोए नहीं? सोई नहीं है। कितने दिन से सोए नहीं? हमको तो हो गए थे 3-4 दिन हो गए थे। 4 दिन से सोए नहीं हो? थोड़ा थोड़ा सोते 2 घंटे 3 घंटे सोते थे, हम फिर जाके आते थे। फिर आप सोएंगे तो वो कावड़ किधर रखते थे? वो वहीं रखते, मंदिर में रखते थे। मंदिर में हाँ एक जने को जगना पड़ता है। एक जन को जगना पड़ता है। हाँ, उसमें एक जना जग जाता है, 2 जन जग जाते हैं, मंदिर में सो जाते हैं, खाना पीना भी मंदिर से आ जाता है। गाँव उधर के गाँव लोग वाले हेल्प करते हैं क्या? करते हैं, करने वाले बहुत करते हैं। गने लोग होते हैं जो मैं खर्चा कितना आया? खर्चा करीब पहुंच गया था 60 के करीब। अबे गाँव वाला सब 7,000 60 50-60 हजार हाँ। वो गाँव पूरा जमा नहीं, किया? नहीं, ये अपने खर्च हुआ था 7 लड़कों का। 7 जन ने निकाला, हाँ, गाँव ने नहीं दिया? अभी गांव का पता चलेगा, वो गांव पहुंच कर। पहुँच के पता चलेगा। हाँ, ये गांव वाले आए हैं, वो जब मारे के पता चलेगा। फिर अगले साल भी जाएंगे? जाएंगे अगले साल। जाएंगे हाँ? ओके अच्छी बात है। गाँव का नाम क्या तुम्हारा? मेरा जिला भरतपुर, राजस्थान। राजस्थान। धन्यवाद। जय बोले की। जय बोले की। ठेवू का? आणि कसला बाबा पाहिजे आपल्याला? भारतपूर हायवे दिल्ली जयपूर. आज मुक्काम आहे जयपूरला.